गाईज, वेलकम टू माय ब्लॉग। तर आज आपण आलेलो आहोत आंदोशीला। आपल्याकडं देव आहेत, देव म्हणजे आपल्याकडे नाही, काकाकडे आहेत। तर आज आपण जागरणाला आलोत। तर बघा आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा। तर चलो आज। आणि हा आपला ओम भाऊ, याचा जाम कडक उपवास आहे। तर ओम भाऊ साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आणि हा मंदार पाटील यांचा चारी खांदीची असा बबल्या, वन साइड किंग। गाईज आता जेवायला आले, पटापट जेवून घेऊया आणि नंतर मग कीर्तनाच्या पाठी लागूया म्हणजे बघूया आणि मजा घेऊया। तर चलो आता जेवून घेऊया। बॉडी दाखव। जास्त वाटते मला। कुठली जास्त वाटते? नाही असे काढ, वरती कर। ऍप्स दाखव ऍप्स। अरे ऍप्स बघू दे। हे पॅक दाखव। अरे भाई पॅक, अरे तुझ्या आतापासून बॉडी एवढी भारी आहे, नंतर तुझी कसली होईल दाखव ना भाई। एक डेमो दाखव। अरे दाखव तर। अरे एकदा ऍप्स दाखव बघू दे। ऍप्स हे बघ, चेस्ट बिस्ट बघ कसली आहे भाई। ऍप्स तुझे असलेच पाहिजे। अरे दाखव। गाईज इथं थोड्याच वेळात कीर्तन चालू होणार आहे। तर नंतर आपण येऊ कीर्तन चालू झाल्यावर। तो पण आपण तिकडे ओमच्याकडे जाऊन बसू। चला चल। A few moments later. काहीच कीर्तन चालू झालंय, इकडे ओमकडे बसलेलो। आता जाऊन बघूया आपण। चला। उगविलो संकटी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। नेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पाण्डुरंग गोपाल जय जय गोविंद जय
जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत संत देहनिवासी वैराग्य मूर्ती वैष्णव वीर वैष्णवाग्रण्य असलेल्या तुकोबारायांचा अभंग प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला आहे. अभंग 4 चरणांचा आहे आणि या अभंगात तुकोबाराय तुम्हा आम्हाला आपण ज्या कुलदैवतांची पूजा अर्चा आज करत आहोत ना, ती त्या कुलदैवतांमध्ये असलेली भगवती कोणी दाखवली ते तुकोबाराय आजच्या अभंगातून सांगतात की कुळीची ही कुलदेवी केली ठावी संतांनी. आपल्या कुळातली कुलदेवी साधू संतांनी तुम्हाला दाखवून दिली. पुढे सांगतात की त्या देवीला आम्ही शरण गेलो, परिणाम काय झाला? बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. शरण गेल्यामुळे संकटापासून आपली सोडवणूक झाली, सुटका झाली. पण ती देवी तुम्हाला समजावून सांगावी याच्याकरता साधू संतांना फार त्रास सहन करावा लागला, छळ सहन करावा लागला. आणि लिही रूपा बळे करुणी खरे हरिदास. तुकोबाराय पुढे सांगतात की ती देवी जेव्हा आम्हाला आकलनात आली ना, तेव्हा आम्ही त्या भगवती पुढे नाचायला लागलो, डोलायला लागलो. तुका म्हणे समागमे नाचो प्रेमी लागलो. असा अभंगाचा साधा सोपा आणि सरळ अर्थ आहे. विठ्ठला विठ्ठला असो. आपल्या या आंदोशी गावामध्ये चेरकर कुटुंबियांचे कुलदैवत श्रीयुत राजेंद्र शिवराम चेरकर भाऊंच्या निवासस्थानी स्थानापन्न झालेले आहे, घटस्थापना झालेली आहे. आणि त्या निमित्तानं त्या भगवंताचा जागर करावा, नामचिंतन करावं, स्मरण आपल्याकडून घडावं, याच्याकरता आजच्या दिवशी कीर्तनवृत्ती सेवेचं नियोजन केलं आहे. आपण जर पाहिलं तर असं सांगता येईल की नवरात्र उत्सवानिमित्तानं कीर्तन सेवा आहे. चालू असलेला हा शारदीय नवरात्र उत्सव आहे. मग नवरात्र उत्सव म्हणजे तरी काय? तर नवविध भक्तीचा नवरस उधळणारा सोहळा की ज्याला आपण घटस्थापना असं सुद्धा म्हणतो. मग या घटस्थापनेच्या सोहळ्याच्या निमित्तानं साधू संतांनी वाडवडिलांनी आपल्या पूर्वजांनी आपल्या या पंचमहाभूताच्या घटात स्थानापन्न असलेल्या रामाची अनुभूती या घटस्थापनेच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग तुम्हा आम्हाला सुद्धा भगवंतानं घडवलंय. आणि तुम्ही आम्ही ज्या घटाची स्थापना आज केली आहे ना, तो घट कोणी घडवला? तो कुंभारानं घडवला. पण तुम्ही आम्ही आहोत ना, हा सुद्धा आपला एक घटच आहे. पण आपला घट कोणी घडवला? संतांनी वर्णन करून सांगा. विठ्ठला भगवती तुमच्या आमच्या जीवनात सरस्वतीच्या रूपाने आली. अजून पुढे जाऊन सांगावं तर तीच आदिमाया लक्ष्मीच्या रूपात तुमच्या आमच्या जीवनात आली. आणि तिनं तुम्हा आम्हाला धनदान दिलं. तुम्हाला की आमच्या जीवनात आलीच नाही, पण लक्ष्मी आपल्या जीवनात आली म्हणून सगळा का हा आनंद तुम्हाला उपभोगायला मिळतोय. तो ती लक्ष्मी तुमच्या आमच्या जीवनात आली, तिने धनदान दिलं म्हणून आपल्याला हा आनंद उपभोगता येतो, अन्यथा उपभोगता आला नसता. मग तिने काय धनदान दिलं? तुमच्या आमच्या अंगावर असणारे कपडे, पायात असणारी चप्पल, हातात असणारा मोबाईल किंवा डोक्यात असणारी टोपी, अंगावर असणारे दागिने, सगळं काही जे आहे ना, ती लक्ष्मी तुमच्या आमच्या जीवनात आली, तिने धनदान दिलं म्हणून आपल्याला हे सगळं प्राप्त झालं. अजून पुढे जाऊन सांगावं ना तर तीच आदिमाया, तीच भगवती तुमच्या आमच्या जीवनात अन्नपूर्णेच्या रूपाने आली आणि तिनं तुमच्या आमच्या पोटाची आग शांत केली, पोटाची खळगी भरली. जेव्हा जेव्हा तुमच्या हातावर संकट आलं, जेव्हा जेव्हा रोगराई आली ना, तेव्हा हीच आदिमाया, हीच भगवती तुमच्या आमच्या जीवनात रेणुकेच्या रूपानं आली आणि तिनं आपल्यावर आलेलं संकट नाहीसं केलं. तुम्ही म्हणा की आमच्यावरचं केलं नाही. जर आपल्यावरचं संकट तिनं नाहीसं केलं नसतं तर आज आपण इथं बसलेलो नसतो. मागच्या 2 वर्षापूर्वी आली होती की नाही रोगराई? आपण एकमेकांसोबत बोलत होतो. कोरोना आला होता की नाही? पण त्यातून वाचलो ना. का वाचलो? त्या भगवतीनं तुमच्या आमच्या जीवनात रेणुकेच्या रूपानं प्रवेश केला, तिने तुम्हाला वाचवलं, तिनं तुमच्या आमच्या कृपा केली म्हणून आपण आज इथं बसलो, अन्यथा बसलेलो नसतो. म्हणजे एवढे उपकार तिच्या आपल्यावर आहेत
म्हणून आपण तिचा उत्सव करतो, उदो उदो करतो, जागर करतो. साधू संतांनी सुद्धा या भगवतीचा जागर केला, गोंधळ घातला. नाथ महाराज तर वर्णन करतात, स्वर्ग मृत्यू उत्सव करतो आपण. हा मांडव घालतो की नाही? आता पावसापासून आपलं लक्ष राहावं म्हणून हा मांडव आहे. पण साधू संतांनी कुठला मांडव घातला? स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला जारी वेदांचा फुलवरा बांधिला शास्त्र पुराण अनुवादिती आई तुझा गोंधळ. शास्त्र पुराणाने अनुसरून साधू संतांनी त्या भगवतीचा गोंधळ घातला, जागर केला. सगळे संत जे आहेत ना ते सगळे संत स्वतःला गोंधळी होऊन घेतात भगवतीसाठी, जगदंबेसाठी. तुकोबाराय तर सांगतात की आम्ही सुद्धा गोंधळी आहोत. आम्ही गोंधळी गोंधळी, 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 आम्ही गोंधळी गोंधळी. तर आता नाश्ता टाइम झालेला आहे. तर या आर्या प्लेट्स भरत आहेत. इकडं मम्मी आणि नानी तळतात हे पट्टी समोसे, कारण का आज नाश्ता देवांच्या इथं आपल्याकडनं आहे. तर मग सगळं इथं आहे, मम्मी आणि नानी करते. बाकी बाहेरचे कोणच नाही, सगळे घरातलेच आहेत. शेरकर परिवारच आहे. शेरकर परिवार आमचा खूप मोठा आहे. तर चलो बघा. पॅकअप कीर्तन आता संपलेलं आहे. आता सगळे घरी जायच्या मार्गाला लागलेले आहेत. तर चलो आपण पण निघूया. आता घरी जाता जाता देवांशी पाया पडून जाऊया आल्यासारखं. तर तुम्ही आमचे ज्यांनी नसतील देव बघितले त्यांनी परत ह्या ब्लॉगमध्ये आमचे देव बघा आणि दर्शन घ्या. तर चलो बाय बाय.